तर नमस्कार, गुड आफ्टरनून. मी मयूर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. आजचा अपडेट व्हिडिओ पुन्हा एकदा मी रेकॉर्ड करतोय, कारण की आज दोन ट्रेड आपण एक्झिक्यूट केलेले आहे. एक निफ्टीमध्ये आहे आणि एक बँक निफ्टीमध्ये आहे. आपल्या सेटअप अकॉर्डिंग आपण आज कुठे ट्रेड एक्झिक्यूट केले, त्याला कसं मॅनेज केलं, लाईव्ह मार्केटमध्ये आपली काय सायकॉलॉजी होती, ते पूर्णपणे आज तुम्हाला इथे मी क्लिअर करणार आहे. तर जसं की तुम्हाला इथे दिसतंय की दोन ट्रेड आज आपण एक्झिक्यूट केलेले आहे. एक आहे बँक निफ्टीमध्ये आणि एक आहे निफ्टीमध्ये. फर्स्ट ट्रेड जो आपला एक्झिक्यूट झालेला आहे तो बँक निफ्टीमध्ये आहे. तर बँक निफ्टीमध्ये आपण बघून घेऊ की एक्झॅक्टली कोणत्या लेवलवर तो एक्झिक्यूट झाला. त्यानंतर आपण निफ्टी डिटेलमध्ये बघून घेऊ. तर बँक निफ्टीचा चार्ट मी इथे ओपन करून घेतो. इथे तुम्हाला दिसेल प्रॉपरली बँक निफ्टीची जी ओपनिंग होती स्लाइटली गॅपअप होती. फर्स्ट कॅन्डलची इंडिशन होती, हॅमर टाईप एक कॅन्डल बनवलेली होती. सेकंड कॅन्डलमध्ये आणि चांगला स्काल्पिंग दिला. ह्याच्यामध्ये आम्ही लाईव्हमध्ये चांगलं एक प्रॉफिट बुक केलेला आहे स्काल्पिंगमध्ये, मोमेंटम स्काल्प ज्याला आपण म्हणतो. बट सेटअप अकॉर्डिंग आपला ट्रेड इथे एक्झिक्यूट झालेला नव्हता. आपण सेटअप क्रिएट होण्याचा वेट करत होतो. आपला जो सेटअप आहे तो कन्फर्म झालेला होता या कॅन्डलमध्ये की हा अपसाईडला जाऊ शकतो. फक्त एक डायरेक्शन पाहिजे होतं, एक कन्फर्मेशन पाहिजे होतं. आपलं जे कन्फर्मेशन आलेलं आहे ते या कॅन्डलवर आलेलं आहे. जसंच या कॅन्डलनी रिट्रेसमेंट दाखवलं आणि नेक्स्ट कॅन्डल वरच्या साईडने निघाली, क्लोजिंग प्रॉपरली वर दिली. इंगल्फिंग कॅन्डल होती, तर ह्याच्या क्लोजिंगवर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा लो आपण एसएल लावलेला, कारण की जर हा जो ट्रेड आहे हा फेल झाला असता, खालच्या साईडनी जर रिव्हर्स झाला असता, तर डायरेक्टली मग ही मोठी रेंज असती, या रेंजमध्ये हा फिरत राहिला असता आणि रिव्हर्सल साईडला पण एक आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळाली असती. त्या अकॉर्डिंग आपला जो एसएल आहे तो पण कव्हर झाला असता आणि आपल्याला जो ट्रेड आहे तो एक्स्ट्रा प्रॉफिट देऊन गेला असता. तर त्या माइंडसेटने मी हा ट्रेड एक्झिक्यूट केलेला होता. प्रॉपरली माझ्या टीमने त्याला एक्झिक्यूट केलं आणि चांगल्या लेवलवर त्याला बुक पण केलेलं आहे. आपण इथे एक्झिक्यूट केलं, इथे आपण एसएल लावलेला होता. आपलं जे टार्गेट होतं, फर्स्ट टार्गेट आपण नेहमी 1:1 ठेवतो. ते तर टार्गेट आपलं इथेच बुक झालेलं होतं. बट आपण ट्रेड जो आहे तो होल्ड केलेला होता, कारण की एकही कॅन्डल दिसत नव्हती की तिथनं हा रिव्हर्स येईल. मी लाईव्हमध्ये तुम्हाला सांगितलं की आता इथे ऍक्टिव्हेट झालेले आहेत सेलर, कारण की ऑलरेडी आणि ऑल टाइम हा इथे लावलेला होता. त्यानंतर मी जो ट्रेलिंग आहे तो टाईट ट्रेल करायला स्टार्ट केलं. फर्स्ट जो ट्रेलिंग होता तो ह्याच्यावर लावला, सेकंड जो होता तो ह्याच्यावर लावला, कारण की हे डॉमिनेट कॅन्डल्स आहेत. तुम्हाला माहिती आहे की डॉमिनेट कॅन्डलचा कन्सेप्ट काय आहे. त्यानंतर पुन्हा एक डॉमिनेट कॅन्डल बनली जे की डब्ल्यूआरसीचं फॉर्मेशन दाखवत होती. यांनी अपसाईडनी डायरेक्शन नाही दाखवलं, बट आपल्याला इथे टाईट ट्रेल करण्याचा एक चान्स मिळाला. तर जो आपला एसएल इथे ट्रेल करून ठेवलेला होता तो डायरेक्टली उचलला आणि ह्याच्या खाली लावला. कारण की जनरली तुम्ही बघत असाल की आपण जे चॅलेंज चालवतोय ते आपण ऑप्शन बाईंगमध्ये चालवतोय, आणि ऑप्शन बाईंगमध्ये जनरली आपण जे मोमेंटम आहे जे कंटिन्यू राहतं त्याला आपण कॅप्चर करतो. जेवढं मोमेंटममध्ये मिळतं तेवढं बुक करतो आणि बाहेर निघतो. तर तेच आपण इथे केलेलं आहे. इथे ट्रेल केल्यानंतर जसंच यांनी हाय लावला आणि रिव्हर्स झाला, प्रॉपरली एक इंगल्फिंग करून यांनी इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो या कॅन्डलमध्ये बुक झाला आणि एक शार्प सिलिंग दाखवलेली आहे. डायरेक्ट ऑलमोस्ट यांनी डे लो जवळ एक लो लावलेला आहे. पुन्हा रिकव्हरी दाखवली, पुन्हा वर गेला, चांगलीच व्हॉलिटिलिटी इथे क्रिएट केली आणि आता एक जी रेंज क्रिएट केलेली आहे जे की डे हाय आणि ही जी रेंज आहे ह्याच्यामध्ये मार्केट ट्रेड करताना आपल्याला दिसत आहे. तर इथे आपल्याला बँक निफ्टीमध्ये परफेक्ट ट्रेड मिळाला. प्रॉपरली आपल्या सायकॉलॉजी सोबत होता. जे आपण एक्स्ट्रा टूल वापरतो ते मी लाईव्हमध्ये तुम्हाला सांगितलं की एक्झॅक्टली का बरं आपण बाईंगच बघितलं, का बरं आपण सेलिंगला टोटली अवॉइड केलं. भरपूर जण म्हणत होते की इथनं हा सेलिंग येईल, बट असं काही नसतं. जे आपल्याला मार्केट दाखवतं नेहमी आपल्याला त्यावरच रिॲक्ट करावं लागतं. अदरवाईज मार्केट कशा प्रकारे आपल्याला बाहेर काढतं हे तुम्हाला माहितीच असेल. तर तेच आपण आपले जे रूल आहे त्याला फॉलो केलं, प्रॉपरली एंट्री घेतली आणि प्रॉपर त्याला मॅनेज करून एक्झॅक्ट लेवलवर त्याला बुक केलेलं आहे. तुम्ही बघू शकता की या लेवलपासून या लेवलपर्यंत आपण कॅरी केलं आणि एक्झॅक्ट त्याला आपण टॉपवरच बुक केलेलं आहे. त्यानंतर आपण बँक निफ्टीमध्ये कोणताही ट्रेड एक्झिक्यूट नाही केला. सेकंड ट्रेड जो होता तो निफ्टीमध्ये होता. तर आता निफ्टी आपण डिस्कस करून घेऊ की एक्झॅक्टली निफ्टीमध्ये आपण कुठे ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे ते. तर इथे मी निफ्टीचा चार्ट लावून घेतो. इथे बघाल तर निफ्टीचा चार्ट इकडे ओपन मी केलेला आहे. निफ्टीची ओपनिंग चांगलीच आज गॅपअप होती, बट फर्स्ट कॅन्डल याची डॉमिनेट होती जे की डाऊन साईडचं डायरेक्शन दाखवत होती. फुल बिअरिश दिसत होती. इथे ब्रेकडाऊन दाखवण्याचा प्रयत्न केला, बट मी इथे क्लिअरली सांगितलं होतं की ब्रेकडाऊन करायचं नाही आहे, कारण की दोन्ही पण जे इंडायसेस होते ते सिंकमध्ये नव्हते, निफ्टी आणि बँक निफ्टी. ह्याच्याकडे स्पेस पण नव्हता, इथे स्मॉल स्पेस होता, ह्याच्यामुळे आपण याला इग्नोर केलं. या कॅन्डलमध्ये चांगलंच यांनी अपसाईड जाण्याचा प्रयत्न केला, बट हे जे सिनॅरिओ आहे हे आधी मी बघितलेले आहेत. तर मला माहिती होतं की मार्केट इथे सगळ्या बाहेरना ट्रॅप करणार, मार्केट स्लो होणार, त्यानंतर रिव्हर्सल जे सेटअप आहे ते येऊ शकतं. तर लाईव्हमध्ये पण जेवढे स्टुडंट होते त्यांना पण मी सांगितलेलं होतं की एक्झॅक्टली इथे आपल्याला बाय करायचं नाही आहे. पूर्ण रेंज जी आहे ती ब्रेक होऊ द्या, त्यानंतरच याच्यामध्ये जे बायर्स आहेत ते पार्टिसिपेशन जास्त येईल आणि त्यानंतर आपण अपसाईडचे टार्गेट बघू शकतो. बट मार्केटने पण आपल्या सायकोलॉजीला रिस्पेक्ट केलेला आहे. प्रॉपर आपण जो विचार केलेला होता त्याच अकॉर्डिंग रिॲक्ट केलं. या कॅन्डलनंतर मार्केट थोडं थांबलं. जे स्ट्रक्चर होतं डाऊन साईडचं ते कंटिन्यू केलं. प्रॉपरली जर तुम्ही बघाल तर हे फ्रॅक्टल आणि हे फ्रॅक्टल प्रॉपरली डाऊन साईडला शिफ्ट होत आहेत, म्हणजे की लोअर हाईचं स्ट्रक्चर दाखवत आहे. आणि लोअर हाईचं स्ट्रक्चर म्हणजे की हा डाऊन साईडचा असतो. तर डाऊन साईडचं मोमेंटम यांनी केलं. इथे आपली एक रेंज क्रिएट झालेली होती, प्रॉपरली आपण रेंज मार्क करून ठेवलेली होती. मी क्लिअरली सांगितलं होतं इथे जर अपसाईडला जायचं असलं तर डब्ल्यू पॅटर्न बनवून हा वर जाईल, अदरवाईज हा ब्रेकडाऊन देईल. तर ब्रेकडाऊन दिलं, प्रॉपरली डब्ल्यूआरसी आली, स्ट्रॉंग डब्ल्यूआरसी होती, क्लीन जे रेंज आहे ते ब्रेकडाऊन केलेलं होतं. तर याच्या क्लोजिंगवर आपण एंट्री एक्झिक्यूट केली. सेम कॅन्डलचा हाय आपण एसएल लावलेला. एंट्री घेतल्यानंतर लगेचच बॅक टू बॅक ग्रेट कॅन्डल करत त्याने आपले जे टार्गेट आहे ते डन केलं.
ह्याच्यामध्ये आपल्याला ट्रेलिंगचा चान्स नाही मिळाला. आपण ट्रेड जो आहे तो होल्ड करून ठेवलेला होता. जी एंट्री घेतलेली होती ते आपण स्काल्पिंग अकॉर्डिंगच घेतलेली होती. बट जनरली आपण स्काल्पिंगमध्ये एंट्री तर घेतो, बट मोमेंटम जर फास्ट असलं तर आपण मोमेंटम जेवढं मिळते तेवढं पूर्ण आपण कॅप्चर करतो. तेच आपण इथे केलेलं आहे. तर फायनल आपल्याला जो ट्रेलिंगचा चान्स मिळाला तो या रेंजच्या वर मिळाला, कारण की इथे एक हॅमर बनलेला होता आणि हा जो होता हा स्ट्रॉंग सपोर्टचं काम करत होता. ओके. आणि हे मी लाईव्ह मध्ये पण तुम्हाला सांगितलेलं होतं. एक झोन आपण मार्क करून ठेवलेला होता, एक्झॅक्टली त्या झोनला त्यांनी रिस्पेक्ट केलं आणि झोनवरच एक हॅमर बनवलेला आहे. तर त्या अकॉर्डिंग इथे क्लॅरिटी आलेली होती की डॉमिनेट कॅन्डल आहे प्लस हॅमर पण आहे. जर याच्यावर निघाला तर हा डायरेक्टली या लेवलपर्यंत जाऊ शकतो, जे की ऑलरेडी आणि टार्गेट जे आहे ते डन केलेलं आहे. तर जो एस एल इथे होता तो डायरेक्टली उचलला आणि माझ्या टीमने ह्याच्यावर लावला. जसं इथनं रिव्हर्स केलं तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो या कॅन्डलमध्ये बुक झाला. त्यानंतर आता स्लो अँड स्टडीली जे मार्केट आहे ते अपसाईडनी जात आहे. जे आपले पेंडिंग टार्गेट आहे ते डन करताय आणि आता एका रेंजमध्ये ट्रेड करण्याचा प्रयत्न करताय. जे आपले स्टुडंट आहेत आपल्यासोबत लाईव्हमध्ये ट्रेड करतात त्यांना माहिती आहे की एक्झॅक्टली हा खाली कसा आला. भरपूर जणांनी इथे स्काल्प पण केलेला होता, भरपूर जणांनी मोमेंटम कॅप्चर पण केली. आणि मी सांगितलं पण होतं जर तुम्हाला रिव्हर्सलमध्ये अपसाईडमध्ये ट्रेड घ्यायचं असेल तर काय फॉर्मेशन पाहिजे ते पण इथे आलेलं आहे एक्झॅक्टली या लेवलवर. आणि चांगलं जेवढं टार्गेट ओपन होतं तेवढं त्यांनी दिलेलं आहे. मोठी रेंज जर असली तर मार्केट आपल्याला मोठे टार्गेट देतं, जर रेंजेस स्मॉल असली तर आपल्याला स्मॉल टार्गेट ठेवूनच काम करावं लागतं. तेच आपल्याला इथे होतं. बट आपला जो फर्स्ट रूल आहे तो असा आहे की फर्स्ट ट्रेडमध्ये जर आपलं प्रॉफिट आहे तर आपण सेकंड ट्रेड घेत नाही. बट निफ्टीमध्ये आपण आज ह्या प्रकारे घेतलेलं आहे कारण की प्रॉपरली आपले जे सेंटिमेंट होते ते मॅच होत होते, प्रॉपरली डाऊन साईडनी डायरेक्शन दाखवत होतं. आणि एक्झॅक्टली बँक निफ्टी जो आहे तो डे हायवरून डाऊन साईडनी येत होता. रिजेक्शन लेवल तिथे होतं आणि एक्झॅक्ट लेवलवर निफ्टीने पण ब्रेकडाऊन दाखवलं, प्रॉपर कॅन्डल सोबत होतं आणि टार्गेट जे होते ते ओपन होते. त्या अकॉर्डिंग आपण सेकंड ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे. दोन्ही पण ट्रेड होत्या प्रॉपर माझ्या टीमने एक्झिक्यूट केल्या, प्रॉपर लेवलवर त्याला बुक केलेला आहे. आणि तेच मी तुम्हाला लाईव्ह मध्ये पण सांगितलं आणि मार्केटने पण बिहेव त्याच प्रकारे केलेला आहे, आपल्याला टार्गेट पण त्याच अकॉर्डिंग काढून दिलेला आहे. तर होप करतो आजचं पण लाईव्ह तुम्ही एन्जॉय केलेलं असेल, प्रॉपर लेवलवर तुम्ही पण एंट्री एक्झिक्यूट केलेली असेल आणि चांगल्या लेवलवर प्रॉफिट बुक केलेलं असेल. दोन्ही पण इंडायसिसचे एक्सप्लेनेशन काय होते, काय एक्झिक्युशन होतं, काय सायकोलॉजी होती ते प्रॉपरली तुम्हाला मी इथे एक्सप्लेन केलेलं आहे. आता आपण पुन्हा एकदा बघून घेऊ की एक्झॅक्टली ऑर्डर बुकवर आपल्या कोणत्या टाइमला ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे ते. ऑर्डर बुकमध्ये जर बघाल तर फर्स्ट ट्रेड जो आपण बँक निफ्टीचा एक्झिक्यूट केलेला आहे तो केलेला आहे 9:35 जवळपास. तिथे मी बँक निफ्टीचा 50,900चा कॉल बाय केलेला, तो केलेला 200 रुपयामध्ये. आणि एक्झॅक्टली या ट्रेडचा जो ट्रेलिंग आहे तो बुक झालेला आहे 10:13 50,900चा सी तो बुक झालेला आहे आपला 362 मध्ये. त्यानंतर नेक्स्ट ट्रेड जो आपण निफ्टीमध्ये एक्झिक्यूट केलेला आहे जो की आपला रिव्हर्सल सेटअप होता, प्रॉपर ट्रेंड कंटिन्युएशन मध्ये डाऊन साईडनी होता, तो आपण एक्झिक्यूट केलेला आहे 10:15. तिथे मी निफ्टीचा 23,550चा पी बाय केलेला, तो केलेला 102 मध्ये. आणि ह्याचा जो ट्रेलिंग आहे तो निफ्टीमध्ये आपला बुक झालेला आहे 10:27. 23,550चा पी तो आपला बुक झालेला आहे 137 मध्ये. तर दोन्ही आज निफ्टी आणि बँक निफ्टी दोघांचे पण ट्रेड आपल्या प्रॉपर सेटअप अकॉर्डिंग होते. आपण जो M1चा गोल्डन सेटअप फॉलो करतो त्यामध्ये होते. तर त्या अकॉर्डिंग दोन्ही पण ट्रेड एक्झिक्यूट केले, एक्झॅक्ट लेवलवर त्याला बुक केलेला आहे. होप करतो तुम्ही पण आजचे दोन्ही साईडचे जे मोमेंटम आहे ते कॅप्चर केलेले असेल आणि आजचा दिवस पण चांगल्या प्रॉफिटवर क्लोज करत असाल. त्याचबरोबर जे मी आता इथे एक्सप्लेन केलं दोन्ही इंडायसेसचं ते पण तुम्हाला इथे क्लिअर झालेलं असेल. तर आजच्या अपडेट व्हिडिओ पुरतं एवढंच ठेवू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक. बाय.